मीटर पासिंगची लाईन इथं बघा. माझ्या मागं HDFC बँक आहे आणि इकडं अलंकार पोलीस चौकी इकडच्या साईडला आहे. ही HDFC बँक आहे आणि ह्या साईडनी कॉर्नरला ज्या थांबतात गाड्या ह्या सगळ्या मीटर पासिंगला थांबलेल्या आहेत. इथं खरी मीटर पासिंग आहे. जे बाहेर थांबतात लोक की म्हणतात की इथं आम्हाला द्या, आम्ही डायरेक्ट करून देतो. हे करायची गरज नाही आहे. मीटर पासिंगला 0 रुपये लागतात. इथं लोकांकडनं लय भरपूर पैसे घेतले जातात. ते बी दाखवतो मी. रिक्षा कुठं अडवलेल्या आहेत आणि किती रुपये घेतात ते माहिती नाही. आता त्यांच्याकडनं किती घेतल्यात, पण जास्त पैसे घेतात. तिथं 1 रुपया लागत नाही मीटर पासिंगला. इकडच्या लाईनला ना समोरच्या गुपच्या थांबलेले तेच आहेत मीटरवाले, एजंटवाले. ते माहिती नाही मला अजून. पण इकडं गाड्या ज्या राईटला लागलेल्या आहेत, राईटला ज्या गाड्या लागलेल्या आहेत 1 2 म्हणा, अजून 2 4 लागलेल्या आहेत. ह्या गाड्या अशा अवतीभोवती जर कोण म्हणत असेल मी डायरेक्टली पासिंग करून देतो, तर बिना कामाचे करू नका. बिना कामाचे तुमचे पैसे वायाला जातील. सर बाहेर थांबण्यापेक्षा असे लाईन ज्या जागेवर दिसेल आणि जिथं एजंट दिसणार नाही तिथंच मीटर पासिंग करा. बिना कामाचे पैसे वाचतील तुमचे आणि वेळ वाचेल. ह्या वेळेमध्ये काय तुमचं लिहिलं 5 ते 10 मिनटं वाचवतील ते. 5 ते 10 मिनटामध्ये तुमचे 500 700 1000 1500 काय ते मागतील ते बिना कामाचे तुमचे पैसे जातील. हे फक्त सांभाळून. ही मेन आहे बघा. पुढच्या साईडला बघितलं इथं अलंकार पोलीस चौकी आहे. ही अजय अलंकार पोलीस चौकी. इथं HDFC बँक, HDFC. त्या लेफ्ट साईडला वळलं इथनं सरळ लाईन चालू होती. ही जी लाईन आहे आता गाड्या कमी आहेत. ही जी लाईन आहे सगळे रिक्षावाले थांबलेले आहेत बघा. कुठला एजंट नाही, सगळे रिक्षावाले आहेत. इथनं पासिंग चालू होती. फक्त मीटर पासिंगसाठी मीटरच्या पासिंग होण्याच्या आधी एक नाव नोंदणी करायला लागते. त्याचे 20 रुपये असतात. फक्त 20 रुपये मध्ये मीटर पासिंगच्या पावतीमध्ये बघा इथं सही दाखवतो तुम्हाला. त्याच्यावर सही सर्कल बिरकल सगळं केलं ना, तो सही इन सर्कल करतो. त्याला फक्त 20 रुपये लागतात. हे मी इथं ना लावायचं कसं म्हणून दाखवतो. हे पहिलं होल आहे. इकडनं बाहेर न्यायचं. इथं दुसरं आहे वरच्या साईडने परत खाली आणायचं. खाली आणून हे जे आहे डब्बी त्याच्या इथं एक होल आहे. त्या होलमध्ये डबल टाकायचं आणि हे टाईट करून टाकायचं. हे लावण्यासाठी फक्त एवढंच आहे मीटर पासिंगसाठी. तर जस्ट मॅडम आलेलं आहे. मॅडमनी त्या सर्कल इथं जे होतं पहिलं एक होता. मॅडम येऊन मीटर पहिले चेक केलं. मॅडमने मीटरमध्ये जे काय मीटरचा नंबर असतो वाटतं हा मीटर नंबर सेम आहे का चेक केला आणि मीटरला डबल सही केली. आता बघू पासिंगला किती आणि किती कुठला राऊंड आहे हा हे पण बघू आपण. 1.5 मीटरचा राऊंड घेतोय. त्याच्यासाठी एका हाताने गाडी चालवतोय तुमच्यासाठी फक्त की पूर्ण हे दिसावं. पुढं दिसतात बघा लाईनी, त्या लाईनीने जायचे. वेटिंगचं काही हे नसतं. फक्त गाडी इकडं तिकडं कुठं फिरवायची नाही. जी लाईन आहे सरळ त्याच लाईनीने गाडी जाऊ द्यायची आणि जिथं थांबल ही लाईन तशाच लाईनीमध्ये थांबवायचं. 1.5 मीटरचा राऊंड आहे. आपल्याला कसं आहे नॉर्मली जायचं आहे. फक्त कुणाला ओव्हरटेक हे ते इथं करू नका. इथं 1 सेंटीमीटरचा जरी फरक पडला ना तर मीटर फेल होतो. ह्याच्यासाठी मी व्हिडिओ घेतोय पूर्ण. आता 1.5 किलोमीटर मला राऊंड मारायचा आहे. कशा गाड्या लाईनीने चालल्यात बघा. ह्याच्यामध्ये जागेवर जरी गाडी जागेवर जरी थांबवली तुम्ही तरी काही टेन्शन नाही आहे. पण बिना कामाचं हे करू नका की कुणाला ओव्हरटेक मारायचं आहे. वेळ जागेवर घालू आपण. ओव्हरटेक मारण्यासाठी कुठं किलोमीटरचा आकडा वाढवू नका. यू टर्न मारायचा ह्याच्यामध्ये मारायचा नाही. जागेवरनं जे असेल ते टर्न घ्यायचा. जागेवर नाही घ्यायचं. इथं डॉट मीटर चालतं. लाईनीत चालल्या जावा. लाईनीत जसं काही रॅली चालली असं चालल्यात राऊंड. 1.5 किलोमीटरचा राऊंड आहे हा. 1.5चा आहे का किती आहे हे तुम्हाला मी ह्याच्या नंतर मीटरचा बी फोटो दाखवतो मी. लाईनीतच गाड्या चालल्यात म्हणून एवढं काय वाटत नाहीये. आपण आलो DP रोडला. आलो आपण DP रोडला. आता DP रोडवरनं परत आपल्याला सरळ जायचंय.
बाहेर न जाऊ, सरळ लाईन चालू आहे. दिननाथ मंगेशकरकडे चाललोय आता आपण. तिकडचा गोल राऊंड मारून दिननाथ मंगेशकरकडे चाललोय. आणि इथं पळवापळवी कमी करा. जशी लाईन चालली तशी गेले तर परवडेल सगळ्यांसाठी. आपल्यासाठी एखाद्या दिवस पुढं गेलं परत युटर्न मारून मागे यायला लागतं. मी मागच्या वेळी झाले होतं माझ्यासोबत, तेच घटना सांगतोय. इथं लाईन लागली बघा, आहे तशी इथं परत लागली. दिननाथ मंगेशकरच्या अलीकडंच लेफ्टला गाडी लावलेल्या सगळ्यांच्या. बघा त्याचं मीटर बघतोय. इथं साहेब थांबलेले आहेत का काय थांबले माहिती नाही अजून. मीटरमध्ये डॉट 27 रुपये दाखवते. मीटरमध्ये 1.5 किलोमीटरचा डॉट 1.5 किलोमीटर झालेलं आहे. 1.5 किलोमीटरला 27 रुपये दाखवते. 27 आता 27 झालेले आहे. आता बघू आपण पुढं अजून एखादा आकडा जर वर खाली जर झाला तर दिक्कत येते. 27च राहिलं पाहिजे. आता मी लागलो अशा पॉईंटला, कुणाची गाडी जर आली तर मला लपडं होईल. पण मी पुढं दाबणार, मी मागं नाही सरकणार, पुढं दाबणार, परत लेफ्टला मारणार. आता बघू बसलेच वाटते परत. मध्ये बघा मॅडम येतात, मॅडम बघतात मीटर. आता मॅडम तुम्हाला मधल्या आरशामध्ये दिसतील. तिथं मॅडम आहेत. मॅडम अशा लाईनीने येऊन चेक करतात मीटर, की मीटरचं काही हे झालेलं का. मीटरमध्ये मी दाखवतो. मीटर बघा 27 रुपये चेक करणार मॅडम. 27 रुपये सगळ्यांच्या ह्याच्यात सेम आहेत का. आता पुढचं बी दाखवते किती, 1500 दाखवते का 1600 दाखवते मलाही माहिती नाही, पण दाखवते सगळ्यांचं सेमच दाखवतं. 1500 दाखवते सगळ्यांचं. माझंही 1500. मॅडम येऊन चेक करतं. सही किलोमीटर झालेलं आहे 5. इथं ह्याच्यावर दाखवतं आहे मीटर झालं आहे 5. जर नापास झालं तर काहीतरी सही का हा शिक्का जो आहे तो वेगळा भेटतो का, सही लाल अक्षरामध्ये मिळते वाटतंय. दोनपैकी आपलं मीटर झालेलं आहे 5. एवढंच आहे पासिंगचा कार्यक्रम. जर मीटर जर फेल झाला तर हे सही घेऊन देतात कस्टमरची.